नमस्कार. आज मी तुम्हाला चैत्रगणच्या रांगोळीमधील आंबा आणि केळी शिकवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचे 6 नंबरचे मोती लागतील आणि हिरव्या रंगाचे 6 नंबरचे मोती. 5 नंबरची वायर ती आपण डबल घ्यायची. तर आधी मी तुम्हाला आंबा शिकवते. जर तुम्ही माझे चैत्रगणचे आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर तिथे तुम्हाला माझे आधीचे जे चैत्रगणच्या रांगोळीमधील व्हिडिओ आहेत ते बघता येतील. तर पहिले आपण 4 पिवळे मोती घ्यायचे. आणि याचा 4चा राऊंड तयार करायचा. परत एकदा सगळ्यांना सुई फिरवून घ्यायची. तो 3 मोती घ्यायचे. आणि इथून बाहेर काढायचे. असे आपण 4चे 4 राऊंड करून घ्यायचे. परत 3 मोती घ्यायचे. या दोन्ही ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. परत 3 मोती घ्यायचे. या मोत्यातून सुई बाहेर काढायची. असे आपण हे 4-4चे 4 राऊंड करून घेतलेत. आता आपले परत असे 4-4चे 4 राऊंडची खाली एक पट्टी करायची आणि दोन्ही साईडने एक राऊंड वाढवायचे आपल्याला. त्यासाठी आधी आपण ह्या राऊंडच्या खाली एक राऊंड घालून घेऊयात. सुईकडनं या मोत्यातनं खाली घ्यायची. आता या खालच्या मोत्यात सुई आणली मी. आता 3 मोती घ्यायचे. या मोत्यातून सुई बाहेर काढायची. या राऊंडच्या खाली हा 4चा राऊंड बनवला आहे मी. आता एक राऊंड आपण इथे वाढवायचा आहे. त्यासाठी या 3 मोत्यातून सुई त्या साईडला घ्यायची. आणि 3 मोती घ्यायची. सुई या मोत्यातनं बाहेर काढायची. असं आपला एक राऊंड इकडे वाढला आहे. तसंच इथपर्यंत घालून आल्यावरती एक राऊंड इकडे वाढवायचं आहे आपण. सुई या मोत्यातनं इकडनं खाली घ्यायची. आता 2 मोती घ्यायचे. आपण 2 मोती घ्यायचे. या दोन्हीमधनं सुई बाहेर काढायची. आता या 3 मोत्यातनं सुई बाहेर घ्यायची. परत 2 मोती घ्यायचे. त्या सुईतून या मोत्यातून सुई खाली घ्यायची. 2 मोती घ्यायचे. ते इकडनं आणि इकडनं खाली घ्यायची. आता एक राऊंड इथे आपल्याला वाढवायचं आहे. तर सुई या 2 मोत्यातून इकडे घ्यायची. 3 मोती घ्यायचे.
सुई या मोत्यातनं वरती घ्यायची. तर हे असे आपले दोन्ही साईडने आपण 4-4चे राऊंड वाढवून घेतले. आधी आपले 4 राऊंडचे 4 राऊंड झाले होते, आता 6 राऊंड झाले हे. आता असेच आपण अजून 2 राऊंड घालून घ्यायचे. तर आता ही जे 6 राऊंड घातले आपण 4-4चे, तसे अजून एक राऊंड आपला एक लाईन झाली आपली घालून, असे 3 लाईन घालायचे. आता तर 3 लाईन घालून घेऊ. आता हे मी 4-4 राऊंडचे 6चे जे आहे लाईन आहे ती आपली ही, तर ही असे मी 4 लाईनी घालून घेतलेल्या आहेत. आता याच्या खाली आपण परत राऊंड कमी करायचे. तर त्यासाठी आपल्याला या मोत्यावरती सुई आणायची. तर मी सुईकडनं फिरवून घेते आणि या मोत्यात सुई आणते. आता परत आपण 3 मोती घ्यायचे. सुई या मोत्यातनं बाहेर काढायचे. आता आपण इथनं एक राऊंड कमी केलं, तसंच शेवटच्या इथनं पण एक राऊंड कमी करायचं आहे आपण. आता आपण इथे 4-4चे 4च राऊंड घालून घ्यायचे. दोन मोती घ्यायचे. सुई या 2 मोत्यातनं बाहेर काढायची. खाली घ्यायची. आता दोन मोती घ्यायचे. सुई या 2 मोत्यातनं बाहेर काढायचे. आता या 3 मोत्यातनं सुई इकडे घ्यायची. परत 2 मोती घ्यायचे. सुई या 2 मोत्यातनं बाहेर काढायची. आता हा इकडे शेवटचा एक राऊंड कमी केला आहे आणि इकडचा राऊंड कमी केला. असे आपल्या आता मध्ये 4 राऊंड येणार. आता हे आता खाली अजून 2च राऊंड घालायचे. परत साईडचे दोन्ही एक राऊंड कमी करायचे आपल्याला. तर सुई या मोत्याची इथे आणायची आपण. तर मी सुई फिरवून घेते फक्त. खालच्या मोत्यात हा राऊंड सोडून पुढच्या राऊंडच्या इथे खाली आपण एक राऊंड घालायचा आणि इकडे खाली एक घालायचे. 2च राऊंड घालायचे. आता 4-4चे 3 मोती घ्यायचे. तर सुईकडनं खाली घ्यायची. दोन मोती घ्यायचे. इकडनं आणि इकडनं खाली घ्यायची. हे आपण इकडनं 4-4चे जे 4 लाईन घालून घेतले तर त्याच्यानंतर आपण एक राऊंड कमी केला. तर 4 राऊंड घालून घेतले. त्याच्यानंतर परत एक कमी करायचे आणि 2 राऊंड घालून घ्यायचे. हे असं आपलं दिसेल. आता आपली सुई या मोत्यातनं इकडे आहे या साईडने. तर आता आपण 6 मोती घालून घ्यायचे. सहा मोती घालून घेतल्यानंतर या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढायची. त्याच्यानंतर या खालच्या मोत्यातनं सुई बाहेर घ्यायची आपण खाली. आणि आता हे पुढचे 3 मोती सोडायचे आणि या मोत्यातनं आपण त्या साईडला सुई वरती घ्यायची. इकडनं तिकडे घ्यायची सुई आपण आणि असं जवळ येईल म्हणजे असं ओढून घ्यायचं जरा. आणि आता आपण सुई या मोत्यातनं वरती घ्यायची. परत या मोत्यातनं ह्या मोत्यात आणायची.
असं घट्ट ओढून घ्यायचं आहे. आता या मोत्यातनं इकडे घ्यायचे. आता या मोत्यातनं आणि या मोत्यातनं घ्यायचे. हा असा आपल्या आंब्याचा आकार तयार झाला. आता इथं आपण धागा गाठ मारून तोडून घेऊयात. आता आपण वरचं देठ आणि पानं करायचे. आता आपण नवीन धागा घ्यायचा आहे आणि हे जे चारचे राऊंड 4 आहेत त्याच्यातनं आपल्याला हा जो मधला मोती आहे तिकडे आपल्याला सुई बाहेर काढायची. तर त्याच्या खालच्या मोत्यातनं सुई इकडे घेते मी, इकडनं आणि इकडनं काढते तर सुई. हे बघा, या मोत्यातनं आणि या मोत्यातनं, म्हणजे बरोबर मधनंच आपल्याला सुई ही बाहेर काढायची. आता एक पिवळा घ्यायचा आहे आणि 6 हिरवे घ्यायचे. तर आपण वरती देठ करायचे. आपण मी आधी एक पिवळा घातला आहे आणि त्याच्यानंतर 6 हिरवे घालते. असे 6 हिरवे घालून घेतले. आता एक मोती इकडच्या सरकवायचं आहे आपण आणि इकडनं खाली घ्यायचं आहे मोती. आपण एक मोती सरकून मी खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपण 5 मोती घ्यायचे. पाच मोती घेऊन झाल्यानंतर हा एक मोती सरकवायचा आहे आणि या मोत्यातून सुई खाली घ्यायची आपण. आता 3 मोती घ्यायचे आणि हा जो मोती आहे त्याच्यातनं खाली सुई घ्यायची आपण. म्हणजे हे असं आपलं पान तयार होतं. आता आपण अजून एक मोत्यातनं खाली सुई घ्यायची. परत 5 मोती घ्यायचे. आणि हा एक मोती सरकून या मोत्यातून सुई बाहेर काढायची खाली. तर 3 मोती घ्यायचे. सुई या मोत्यातून खाली घ्यायची आपण. असं आपलं दुसरं पान तयार आहे. परत या खाली या हिरव्या मोत्यातनं सुई खाली घ्यायची आपण आणि या पिवळ्या मोत्यातनं खाली घ्यायची. असं आपलं पान तयार होतं. तर सुई आपण परत खालीकडनं या 2 मोत्यातनं खाली आणायची आपण. आणि इकडे गाठ मारून घ्यायची. तर हे असं आपलं देठ आणि ही 2 हिरवी पानं अशी
तयार झालं. तर हा असा आपला आंबा तयार होतो. आता केळी बनवायला शिकवते. तर त्यासाठी आपण पिवळे मोती घ्यायचे. तर पहिला आपण 4चा राऊंड करून घ्यायचं. 4 मोती घ्यायचे पिवळे. असं 4चा राऊंड करून घ्यायचं. त्यानंतर सुई इकडे घ्यायची. अजून 3 राऊंड घालून घ्यायचे आपण. असे 3 मोती घ्यायचे. सुई इकडनं बाहेर काढायची. या 2 मोत्यातनं इकडे घ्यायची. परत 3 मोती घ्यायचे. सुई इकडनं बाहेर काढायची. आता या 2 मोत्यातनं परत वरती घ्यायचे. परत 3 मोती घ्यायचे. सुई इकडनं काढायची. असे 4-4चे आपण 4 राऊंड करून घेतले ते. तर असेच आपल्याला अजून 2 लाईन घालून घ्यायचे. अजून एक राऊंड घ्यायचा आपण. मी 4 राऊंड सांगितले. 4-4चे 5 राऊंड करून घ्यायचे आपण आधी. मी 4 सांगितले होते, तर 4ने 5 करावे लागतील आपल्याला. तर 4-4चे 5 राऊंड करून घ्यायचे. तर ही आपली एक पट्टी झाली. अशी सेम पट्टी आपल्याला खाली अजून 2 राऊंडची करून घ्यायची. हे असे आपले 4-4चे मी 5 राऊंड घातले होते, तसे अजून 2 लाईन करून घेतलेत. आता हे असं आपल्याला जोडायचं आहे. त्याच्यासाठी आपण सुई माझी या मोत्यातनं खाली आहे, हे असं फोल्ड केलं आहे. आता एक मोती घालायचं आहे आपण. आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. परत एक मोती घालायचं आणि या मोत्यातून सुई बाहेर काढायची. अशा आपल्याला याच्यामध्ये एक एक मोती बसवून घ्यायचं आहे. परत या मोत्यातून सुई बाहेर काढायची. या मोत्यातून घ्यायची. तर या मोत्यातून घ्यायची. त्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. परत एक मोती घालायचं. मोती घातल्यानंतर या मोत्यातून इकडे घ्यायची. आता या 3 मोत्यातून सुई फिरून घ्यायची. आता या पुढच्या मोत्यात सुई काढायची. परत एक मोती घ्यायचं. आता या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. तर या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता पुढच्या मोत्यातून घ्यायची. परत एक मोती घ्यायचं. तर सुई या 3 मोत्यातून फिरून घ्यायची. आता या मोत्यातून काढायची. या मोत्यात आणायची. परत एक मोती घ्यायचं. आणि या मोत्यातनं आणि या मोत्यातनं फिरून घ्यायची. असा आपला एक बार तयार होईल आधी. परत सुई या मोत्यातनं बाहेर घ्यायची.
आणि हे जे 4 मोती आहेत त्याच्यातनं सुई फिरून घ्यायची आता. हा असं आपला बार तयार होतो. आता आपण सुई या मोत्यातनं बाहेर घ्यायची या पहिल्या. आणि 6 मोती घ्यायचे आता पहिले. दोन मोती घ्यायचे अजून. टोटल 8 मोती घेतलेत. आता त्यातला हा मोती एक सरकवायचा आहे आपण आणि या खालच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. अशी. आता आपण 5 मोती घ्यायचे. सुई या मोत्यातनं आपण बाहेर काढायची. असं आपलं केळीचा आकार होतो. आता तसंच आपण ह्या पुढच्या मोत्यात सुई बाहेर काढायची. आणि या पुढच्या मोत्यातनं घ्यायची. मध्ये एक एक मोती आपल्याला सोडायचं आहे. आता मी या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण 8 मोती ओवून घ्यायचे. त्यानंतर एक खाली इकडे सरकवायचं आहे. या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. जसं मी तुम्हाला आधीचं दाखवलं हे तसंच करायचं आहे. परत 5 मोती घ्यायचे. आणि सुई या मोत्यातनं बाहेर काढायची. तर आता सेम असंच आपण हा मोती सोडून या मोत्याच्या इथे पण सेम असंच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या भागात पण म्हणजे हे जे आपलं वरती आहे त्याची ही लाईन सोडायची. ही जी लाईन आहे तिथे पण जसं हे आपण 3 घालून घेणार तसंच घालून घ्यायचं आहे. तर त्याआधी मी आता घालून घेते. तर हे अशा प्रकारे मी घालून घेतले. हे बघा, हे इथे असे खाली घातले आणि हे असे 3 वरती घातले. तर एक फक्त लक्षात ठेवायचं आपलं की ह्या साईडला आपले 6 आले पाहिजे आणि ह्या साईडला 5 आले पाहिजे मोती. तसंच या साईडचं सुद्धा आपलं इकडे 6 मोती आणि इकडे 5 मोती आले पाहिजे. ह्या 2 मोत्यांच्या या साईडने 6 आणि या साईडने 5 असे आले पाहिजे. तर आता हे घालून झाल्यानंतर आता सुई आता माझी इकडे आहे. तर आता या सगळ्या मोत्यातनं सुई खाली घ्यायची. हे 2 मोती सोडलेत ना त्याच्यापर्यंत इथपर्यंत सुई खाली घ्यायची. आणि मग हे जे खालचं जे आहे त्याच्या ह्या दुसऱ्या मोत्यातनं हा जो मोती आहे या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढायची. वरती घ्यायची म्हणजे अशी. म्हणजे हे असं आपल्याला ह्याला जोडून घ्यायचं आहे. तर आता या मोत्यातनं मी सुई बाहेर काढली. तर परत हे सगळे मोत्यातनं सुई वरती घ्यायची आपण. अशी मोती सुई वरती काढून घ्यायची सगळ्या मोत्यातनं. म्हणजे हे असं आपलं हे जोडलं जातं. हे आता परत आपण या मोत्यातनं इकडे यायचं आहे.
तसंच परत आता या सगळ्या मोत्यातनं सुई हे 2 खालची सोडून तिथे घालून घ्यायची आधी. आता सुया मोत्यापर्यंत मी खाली आणले. आता हे जो ह्याचा खालचा भाग आहे त्याच्यातला ह्या साईडचे जे मोती आहे त्याच्यातनं आपल्याला सुई वरती घ्यायची इकडनं. म्हणजे हे असायला जोडलं जातं. आता हे सगळ्या मोत्यातनं परत आपण सुई वरती आणायची. आणि आता सुई या मोत्यातनं बाहेर काढायची. असं हे जोडलं जातं. म्हणजे तसंच आता हे पुढच्या याच्यात घालायचं. तर या मोत्यातनं सुई या पुढच्या मोत्यातनं घ्यायची एकदम. आता खालनं या मोत्यातनं सुई इथपर्यंत आणायची आपण खाली. आणि हा जो खालचा भाग आहे त्या खालच्या भागाने या मोत्यातनं सुई आपण वरती काढायची. अशी. आणि या सगळ्या मोत्यातनं परत वरती घ्यायची. आता आणि आता सुई आपल्या इकडे त्या मोत्यातनं वरती घ्यायची. तर ही अशी आपली केळ्यांचा आकार होतो. हां, तर इथे आपण धागा गाठ मारून कट करून घ्यायचं आहे. तर हे असे आपलं गोड होतो तयार केळ्यांचा. हा असा आपला आंबा आणि हा केळ्यांचा गोड तयार झाला आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.